नमस्कार. इथे आलेल्या सर्व पेशंटचे व त्यांच्या रिलेटिव्हचे विनायक हॉस्पिटल स्पाइन रोबोटिक सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तुम्हाला दोन वेगवेगळ्या वयांमध्ये पेशंट दाखवतो. ह्या आहेत भगत काकू, यांचं 6 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे आणि ह्या काकांचं आता 2 दिवसापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे. दाते काका आहेत हे. हां, काकू जेव्हा आल्या तेव्हा त्यांना अजिबात चालता येत नव्हतं. येताना त्या व्हीलचेअरवर आल्या होत्या. त्यांची कंडिशन इतकी बेकार होती की अक्षरशः त्या आता त्या स्वतः तोंडाने सांगतील. बोला काकू, आधी तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव कांता दत्तात्रय भगत. वय किती आहे? वय आहे 74. कुठून आलायत आपण? मी आले पुण्यातूनच. पण माझं चालताना 2दा मी पडले पायाने. पडल्यानंतर खूप विचार आला. माझ्या मुलांनी काय केलं, या डॉक्टरांची फाईल घेऊन इथं आली विचारायला आल्यानंतर डॉक्टरनी पाहिलं मला तर ऑपरेशन होणं अवघड होतं माझं. कारण खाली मणक्याला पण हे झालं होतं आणि वरचे मणके पण थोडे सरकले होते 3-4. पण ते डॉक्टरांनी मोठ्या मुश्किलीनं माझं ऑपरेशन होणार नव्हतं, पण तरी त्यांनी केलं. मी देवावर श्रद्धा ठेवली. मला खूप अवघड ऑपरेशन होतं पण केलं त्यांनी आणि मी आता खूप चांगली झाली. खूप म्हणजे मला इतकं हे बघा असं चालता येतं, हे बघा असं म्हणजे इतकी मी म्हणजे इतकी मी चांगली झाली आणि बरं वाटतं. असं वाटतं तुमच्या शेजारी येऊन बसावं, इतकी मी चांगली झाली, इतकं मला चांगलं वाटतं. काकू जेव्हा आल्या तेव्हा ऑपरेशनला सुद्धा इतक्या घाबरत होत्या त्या. कारण आता लोक मनात भीती घालतात, मणक्याचं ऑपरेशन म्हटलं की आपण झोपून राहणार, सक्सेसफुल होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आता सध्याच्याला तरी म्हणजे असं पसरलेल्या आहेत मणक्याच्या बाबतीत या सगळ्यांच्या मनामध्ये. पण काकू जेव्हा आल्या तेव्हा त्यांच्या मनातली सर्वात प्रथम भीती म्हणजे ओपीडी मध्ये सरांनी घालवली. तरीही त्या जेव्हा आम्हाला वरती भेटल्या तेव्हा सुद्धा त्यांच्या मनात भीती, कसं होणार ग बाय, काय होणार ग बाय, तू माझ्या मुलीसारखी, हे प्रत्येकाला बोलत होत्या. त्यांना प्रत्येकाने धीर दिला की ऑपरेशन हे तुमचं चांगलं होणार आणि तुम्ही तुमच्या पायावरतीच चालत घरी जाणार. आणि तसंच झालं. आज त्या पुन्हा सरांना फक्त स्पेशली भेटायला आलेल्या आहेत त्या. आणि अजून एक नवीन पेशंट घेऊन आलेले आहेत. स्वयंपाक करते मी सगळं करते, चालते, खाली जाते फिरायला आणि चांगलं वाटतं. तुम्ही सगळ्यांना वाटतं तुम्हाला खूप चांगलं वाटेल, ज्यांचं दुखतंय ना त्यांना खूप चांगलं वाटेल. आणि नेहमी डॉक्टरांचं नाव घ्याल. नाही भीती नाही, काहीच नाही भीती. डॉक्टरांना आपल्याला नाही भीती. आपल्याला अजिबात नाही भीती. घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. काकूंच्या मनातली जशी सगळी भीती गेलेली आहे तशी सरांना भेटून तुमच्याही मनातली भीती जाणार आहे, हे 100% आहे. कारण दुसऱ्या दाते काका, बोला तुम्ही आता. माझे नाव नामदेव हनुमंत दाते. आम्ही जुन्नर तालुक्यातून आनेगावावरून आले. तर माझा पाय असा वाकडा पडत होता. पण तर आम्ही गुरुवारी ॲडमिट झालो, शनिवारी ऑपरेशन झालं. तर पूर्ण पाय असं होत होतं, तर डायरेक्ट मला ऑपरेशन झाल्यावर सरळ चालावं लागलं. पाय असं पाय होत होतं, ते डायरेक्ट असं व्हायला लागलं चालतात. या एवढं चाललं तरी त्यांना बसावं 4 पाऊल चालता नव्हतं लगेच. त्यांना बसायला वाटायचं. किती वर्षापासून त्रास होता? हे वर्ष झालं, जास्त त्रास झाला. जास्त त्रास झाला. मग तुम्ही कुठे कुठे दाखवलं पण तात्पुरतं खूप ठिकाणी दाखवलं पण तात्पुरता तेवढ्या पुरता औषध गोळ्यांनी आराम. पण कोणी ऑपरेशन वगैरे सांगितलं नाही. ते सांगितलं होतं मुंबईला. पण गॅरंटी ते झालं. आणि दुसरी गोष्ट की घरी आल्यानंतर नातेवाईकांचा समज असायचा की नका करू, सक्सेस होत नाही. म्हणजे 1 वर्ष तर आमचं त्याच्यातच गेलं की हे सांगते नका करू, ते सांगते नका करू. मणक्याचं ऑपरेशन म्हटलं की सगळ्यांचं सजेशन हेच असतं की नका करू. कारण तसे काही केसेस पण झालेले आहेत. त्यामुळे शेवटी त्यांच्या समोर तसे केसेस झालेले आहेत, त्यामुळे ते म्हणतात. पण विनायक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अवनीश गुप्ते सर जे आहेत त्यांच्याकडे आजपर्यंत असं एकही पेशंट फेल नाही झालेला आहे. आजही आम्हाला आता 4-4, 5-5 वर्ष झालेले पेशंटचे ऑपरेशन होऊन तरी आम्हाला फोन करतात की सिस्टर कशा आहात, काय आहात. म्हणजे अजूनही एक अटॅचमेंट जे म्हणतो आपण पेशंटला, आम्ही बरे झालो, आम्ही असं पेशंट पाठवतोय, तुम्ही सरांना सांगा म्हणून. आजही पेशंटचे फोन येतात आम्हाला. कारण म्हणजे जी मनातली भीती असती आपली ती महत्वाची घालवणं, किंवा आपले नातेवाईक, आपले मित्रपरिवार जे असतात त्यांच्या मनातनं भीती घालवणं, हे आज तुम्ही करू शकता इथून पुढे. बरोबर आहे.
माझे सासरे दुसरे ज्या दिवशी ते काल operation लगेच झालं ना, पेशंट त्या आणणार दिवशी, होते दुसरे. बघून गेले की 11 वाजता 11:30 वाजता आम्हाला बाहेर आणलं आणि 2 वाजता ते चालायला लागले. त्यानंतर विश्वास बसे ना, ते म्हटले आम्ही असे पेशंट बघितले की डॉक्टर त्यांना सांगतात 12 दिवस उतरू नका बेडवर, पण त्यांना विश्वासच बसते ना की हे 2 तासच चालायला लागले. आपल्या इथे मणक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर एकतर 3 प्रकारचे मणके असतात, मान, पाठ, कंबर. जर मानेचं ऑपरेशन करायचं असेल तर आपण पूर्ण भूल देतो, पण पाठीचं आणि कमरेचं ऑपरेशन जर करायचं असेल तर आपण फक्त तेवढ्याच जागेची भूल देतो. इथून पूर्ण आपलं भूल असते, पण पेशंट वरती शुद्धीवर असतो. आपण काय बोलतो, काय नाही, काय ऑपरेशन मध्ये चाललेलं आहे, पेशंट बरोबर गप्पा मारता मारता सर्व ऑपरेशन होतं आणि भूल उतरली की पेशंट तासाभरात चालायला लागतो आपल्याकडे. 1 तास प्रत्येक पेशंट आता आपल्या इथे फ्लोअरला पूर्ण फक्त मणक्याचे पेशंट आहेत आपल्याकडे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरे कोणतेही पेशंट नाही आहेत. त्यामुळे तुमच्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही वरती जाऊन प्रत्येक पेशंट बरोबर बोलू शकता. तुमच्या मनातले शंका तुम्ही दूर करू शकता. त्यामुळे जसं डॉक्टर असे इतकं एखादा ज्योतिषी सांगणार नाही, असं लगेच आपल्याला पाहिल्यावर सांगतो. डॉक्टर ज्योतिषी सुद्धा आपल्याला सांगणार नाही, तर आणि पण बरं करणार. मला काय म्हणायचं, माझं खूप अवघड होतं ऑपरेशन. मला हे म्हणायचं इतकं अवघड होतं आणि मला तेवढी तपश्चर्या पण करायला लावली, एका पायावरच उभं राहायला लावलं मला पण. तेव्हा मी सांगते खूप डॉक्टर चांगले आहेत. याबद्दल तुम्ही कोणी शंका आणू नका, फक्त ऐकायचं डॉक्टरांचं, बस एवढंच. नेहमी डॉक्टर निवडताना एकतर डॉक्टरांचा अनुभव किती वर्षाचा आहे, त्यांच्याकडे किती पेशंट सक्सेसफुली बरे झालेले आहेत आणि महत्त्वाची म्हणजे त्यांची डिग्री. आज सरांची डिग्री MBBS MS MCH डिग्री जी आहे जगामध्ये आजपर्यंत मणक्यावरती कोणत्याही डॉक्टरांकडे नाहीये, जी फक्त सरांनी मिळवलेली आहे. आणि आज सरांचा गेल्या 25 वर्षापेक्षा जास्त जो अनुभव आहे, जेवढे आपल्याकडे ऑपरेशन सक्सेसफुली झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही सरांना भेटल्यानंतर ते जे काही सांगतात, तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे का थेरपीची गरज आहे, प्रत्येकाला ऑपरेशन हे लागत नाही. एक तर मुळात हा मेन तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे. काही जणांना ऑपरेशनची गरज पडते तर काहींना आपण थेरपी, आपल्याकडे रोबोटिक थेरपी आहे जी जगात कुठेही नाहीये, ज्याच्यावरती पेशंट 7 दिवसात पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे डॉक्टर जे काही सांगतील त्याच्यावरती योग्य वेळेस योग्य तो निर्णय घ्या. धन्यवाद. थँक्यू.